सध्या आपल्याला माहितीच आहे की मार्च महिन्यामुळे वसुलीचं काम जोरदार सुरू आहे व हे वसुलीचं काम अतिशय जोरामध्ये सर्व खात्यांमध्ये सुरू आहे. पोलीस डिपार्टमेंट असेल, रेल्वे असेल किंवा महसूल प्रशासन असेल. तर आपल्याला काय करायचं आहे की आपला जो जमीन महसूल आहे, जो शेतसारा आहे, तो आपल्याला 31 मार्चच्या आतमध्ये गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाऊन आज आता लगेच तो आपल्याला शेतसारा भरायचा आहे. पण बऱ्याचशा लोकांना असं संभ्रम आहे की यापूर्वी तर हस्तलिखित पावती मिळत होती, पण आता हस्तलिखित पावती न भेटा आता ऑनलाईन पावती झालेली आहे. तर त्यांची ही शंका बरोबर आहे. कारण सध्या ई-चावडी ही प्रणाली पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेली आहे. व या ई-चावडी प्रणालीमधून आपल्या खात्याची, जमीन महसूलची, तसेच आपल्याकडे इतर महसूलची जी पावती आहे, जसे की आपल्याला त्याच्यामध्ये रोजगार हमी असेल, शिक्षण कर असेल, या सर्वांची पावती ही एकत्रित असणार आहे. यापूर्वी जेव्हा हस्तलिखित होती तेव्हा दोन्ही पावत्या वेगवेगळ्या होत्या. शिक्षण कराची पावती वेगळी होती. पण आता अशा प्रकारे न होता त्यांना ई-चावडीमधून त्यांना डायरेक्ट पूर्ण क्षेत्राची, पूर्ण पिकावरती असणाऱ्या शिक्षण कराची व रोजगार हमीची व जमीन महसूलची, अकृषीची अशी एकत्रितरित्या त्यांना एकच पावती मिळणार आहे. जर त्यांना असं वाटत असेल की माझ्याकडून किती शिक्षण कर घेत आहेत, किती रोजगार हमी घेत आहेत, हे मला तलाठी ऑफिसमध्ये जाण्या अगोदरच कसं माहिती होईल? किंवा अशी काही वेबसाईट किंवा अशी काही सुविधा आहे का? त्या वेबसाईटवर मी जाईल आणि तिथं मला माझी महसुलाची मागणी किती आहे, मागच्या वर्षीची माझी पावती फाडली का नाही फाडली, मी तर जमीन महसूल भरणार होता, याबाबतचा जर त्यांना संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण आढावा कुठे भेटू शकतो, तर याबाबत महाराष्ट्र शासनाची महाभूमी ही वेबसाईटवरती सिटिझन चावडी म्हणजेच नागरी चावडी यावरती जाऊन तुम्ही जेव्हा तिथे तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचे गाव व तुमचा खाते नंबर निवडून बघचाल, तेव्हा तिथे मागील 3 वर्षाची तुम्हाला मागणी व जर तुम्ही भरलेल्या जमीन महसुलाची पावत्याही उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा तिथे आपली जमीन महसूलची मागणी किती आहे, काय आहे, हे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाण्यापूर्वीच तुम्हाला माहिती होईल व तुम्ही त्या रकमाबरोबर घेऊन जाऊन ई-चावडी प्रणालीमधून आपल्याला वसुलीची पावती भरायची आहे व आजच आपला तुम्ही शेतसारा भरायचा आहे. जर शेतसारा नाही भरला तर तुमच्यावरती जमीन जप्तीची कारवाई होऊ शकते. जर तुम्हाला वाटत असेल की अशी प्रकारची माझ्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, तर कृपया सर्व शेतकऱ्यांनी आपला वेळेतच आपला जमीन महसूल भरायचा आहे. तसेच ज्यांच्याकडे बिनशेती जागा आहे म्हणजेच प्लॉट आहे, त्यांनीही वेळेमध्ये जाऊन आपली ही जमीन महसुलाची पावती भरायची आहे. आणि अशाच प्रकारच्या नवीन माहिती जर तुम्हाला हव्या असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनवर क्लिक करा. धन्यवाद.